ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी चमचमीत अशी भेंडी करणार आहोत. खरं तर यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने भेंडी कधीच केली नसेल, पण जर एकदा केली ना तर नक्कीच याच पद्धतीने नेहमी कराल. आपण नेहमी त्याच त्याच पद्धतीने भेंडी खाऊन नक्कीच कंटाळतो. तर नक्की या पद्धतीने एकदा करून पहा. मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मुटक्या मारत ही भेंडीची रेसिपी खाणार आहोत. तर आता इथे बघा आपण ज्या नेहमीच्या पद्धतीने भेंडी कट करून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे ही भेंडी कट करून घ्यायची आहे. आता इथे ही भेंडी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार इतकी पावशेर भेंडी घेतलेली आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर भेंडीचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि तेलामध्ये ही भेंडी आपल्याला टाकून घ्यायची आहे. गॅस इथे थोडंसं मीडियम ठेवायचं आहे. खूप जास्त फास्टसुद्धा नाही आणि खूप बारीकसुद्धा गॅस इथे करायचं नाही. बघा तेलामध्ये भेंडी टाकल्यानंतर थोडीशी भेंडी मी इथे हलवून घेतली आहे आणि हे बेसनचं बॅटर मी यामध्ये घालून घेतलं आहे. आता 1 चमचा बेसन पीठ इथे मी छोट्या वाटीमध्ये मिक्स करून घेतलं होतं पाण्यामध्ये टाकून आणि ते बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर बघा पावशेर भेंडीसाठी 1 ते 1.5 चमचा बॅटर मी इथे टाकलं होतं. जर तुमची भेंडी कमी असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ वापरा किंवा मग यापेक्षा जास्त असेल ना तर थोडंसं बेसन पिठाचं प्रमाण हे वाढवू शकता. आता बॅटर घातल्यानंतर ना आपल्याला ही भेंडी फास्ट गॅसवरती परतून घ्यायची आहे. पाहू शकता अगदी सतत हलवत ही भेंडी मी परतून घेते. अजिबातच हलवायचं आपल्याला थांबायचं नाही आहे. कंटिन्यू हलवत ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता एक 2 ते 3 मिनिटानंतर आपलं जे बेसन पीठ आहे ना ते बऱ्यापैकी आता सुकलेलं आहे. म्हणजे बेसन पीठ हे भेंडीला व्यवस्थित लागलेलं सुद्धा आहे. अगदी चमचमीत अशी भेंडी होते जर तुम्ही या पद्धतीने केली तर. नक्कीच एकदा करून पहा आणि जर तुम्हाला एकदा आवडली ना तर तुम्ही मार्केटमधून किलो किलो भेंडी आणाल ह्या पद्धतीने भेंडी करण्यासाठी. आता भेंडी छान परतून झाली होती त्यामुळे मी काढून घेतली आहे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेऊया. तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण थोडंसं तेल जास्त टाकलं ना की भेंडी छान चमचमीत होते. थोडासा लसूण इथे मी चिरून घातला आहे. तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता किंवा मग लसणाची पेस्ट असेल ना तर तीसुद्धा इथे वापरू शकता. एक मीडियम आकाराचा कांदासुद्धा बारीक असा कट करून घेतला आहे. पावशेर भेंडीसाठी ना एक लहान आकाराचा कांदा पुरेसा आहे आणि इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक असा कट करून घेतला आहे. पाहू शकता आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो परततोय तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे मी काही मसाले टाकले आहेत. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरेसुद्धा घालू शकता किंवा मग इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला असे इथे मी मसाले घातले आहेत. पण तुम्हाला जे आवडतील ना ते मसाले यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही यामध्ये किचन किंग मसाला घालू शकता किंवा मॅगी मसालासुद्धा घालू शकता. मॅगी मसाल्याने सुद्धा अगदी चटपटीत भेंडी होते ही, त्यामुळे मॅगी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि 1 मिनिटभरासाठी हे मसाले परतून घेतले आहेत. पाहू शकता मसाले छान असे परतले आहेत. त्यानंतर आपण जी भेंडी परतून घेतली होती ना ती यामध्ये घालून घेऊया. आता ही भेंडी परतण्यासाठी ना किंवा शिजण्यासाठी आपल्याला खूप जास्त असा वेळ लागणार नाही. कारण की सुरुवातीला आपण बेसन पिठामध्ये सुद्धा भेंडी छान अशी परतून घेतली होती. त्यामुळे एक 3 ते 4 मिनिटानंतर आपली ही भेंडी शिजणार आहे. मसाल्यामध्ये पाहू शकता भेंडी छान अशी आता मी मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा छान असं मिक्स करूया. आता सुरुवातीला दिसताना तुम्हाला भेंडी अशी दिसत असेल, पण ही भेंडी शिजल्यानंतर अगदी चमचमीत होते आणि थोडीशी झणझणीत केली ना की खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. मुलांच्या डब्यासाठी द्या किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला म्हणाल ना तरीसुद्धा अप्रतिम लागते. नक्कीच एकदा अशा पद्धतीची झटपट भेंडी करून पहा. आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता एक 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर यावरचं आपण झाकण काढून भेंडी छान अशी मिक्स करून घेऊया. भेंडी अशी खूप जास्तसुद्धा शिजवायची नाही किंवा मग भेंडीचा पूर्ण असा गाळसुद्धा आपल्याला करायचा नाही. एक 90 ते 95% भेंडी शिजली ना की ती खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. तुम्ही इथे पाहू शकता थोडीशी अजून भेंडी मला कच्ची वाटते ना त्यामुळे 1 मिनिटभरासाठी मी अजून झाकण ठेवलं होतं.
एक 5 ते 6 मिनटं ही भेंडी मी शिजवून घेतली आहे पूर्णपणे आणि 5 ते 6 मिनटामध्ये ही भेंडी आरामात शिजली जाते कारण की आपण सुरुवातीला परतून घेतली होती. तर पाहू शकता अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भेंडी आपली तयार झालेली आहे. तुम्ही कधी यापूर्वी अशी भेंडी केलती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच एकदा या पद्धतीची चमचमीत आणि मसालेदार भेंडी करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.